भक्तांनो, तुमच्या मनात अशी एखादी इच्छा आहे का, जी तुम्ही अनेक दिवसांपासून स्वामींच्या चरणी ठेवली आहे? कदाचित ती इच्छा पैशांशी संबंधित असेल, कदाचित कामाशी, कदाचित तुमच्या घराशी, कदाचित तुमच्या भविष्याशी असेल किंवा अशी एखादी गोष्ट असेल, जी तुम्ही कुणालाही सांगत नाही, पण स्वामींसमोर मनापासून मागत असता. पण आजचा प्रश्न असा आहे, एखादी इच्छा आपल्या आयुष्यात पूर्ण होण्याच्या दिशेने जात असताना आपल्या आयुष्यात नेमकं काय बदलतं? आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे. यातील पहिली गोष्ट तुम्हाला अगदी साधी वाटेल, पण शेवटची गोष्ट अशी आहे, की ती घडली तर तुम्ही स्वतःला एक प्रश्न नक्की विचाराल. कदाचित आता मला माझ्या इच्छेसाठी स्वतःचं एक पाऊल पुढे टाकण्याची वेळ आली आहे का? म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका. कारण शेवटी आपण तुमच्या मनातील इच्छा स्वामींच्या चरणी कशी ठेवायची यासाठी एक छोटी प्रार्थनाही करणार आहोत. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, सगळ्यात आधी एक गोष्ट सांगतो. हा संदेश कोणतीही निश्चित भविष्यवाणी नाही. हे 5 प्रकार घडले म्हणजे तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल असं नाही. पण स्वामींच्या भक्तीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या आयुष्यात एखादी इच्छा असताना आपल्यामध्ये काही सुंदर बदल होऊ शकतात आणि कधीकधी त्या बदलांमुळे आपण आपल्या इच्छेकडे पाहण्याची पद्धतच बदलते. कारण आपण स्वामींकडे इच्छा मागतो. पण स्वामींवर विश्वास ठेवताना एक गोष्ट शिकावी लागते. फक्त इच्छा मागायची नाही, तर त्या इच्छेसाठी योग्य होण्याचा प्रयत्नही करायचा. आता पहिली गोष्ट समजून घेऊया. तुमची इच्छा अधिक स्पष्ट होऊ लागते. भक्तांनो, आपल्याला अनेक इच्छा असतात, पण आपण नेमकं काय मागतोय हेच कधीकधी आपल्याला स्पष्ट नसतं. उदाहरणार्थ, मला यश मिळावं. पण यश म्हणजे नेमकं काय? चांगली नोकरी, स्वतःचा व्यवसाय, कुटुंबासाठी स्थिरता की स्वतःच्या पायावर उभं राहणं? जेव्हा एखाद्या इच्छेबद्दल आपण मनापासून विचार करू लागतो, तेव्हा हळूहळू ती इच्छा स्पष्ट होऊ लागते. आपल्याला कळू लागतं, मला खरं तर काय हवं आहे आणि ही जाणीव खूप महत्त्वाची आहे. कारण अस्पष्ट इच्छा आपल्याला अनेक दिशांना घेऊन जाते, पण स्पष्ट ध्येय आपल्याला एक दिशा देतं. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, मी स्वामींकडं नेमकं काय मागतोय? उत्तर मनात तुमच्या स्पष्ट झालं असेल, तर ते एका कागदावर लिहा आणि त्याखाली लिहा, ही माझी इच्छा योग्य असेल तर मला याचा योग्य मार्ग दाखवा. 2. इच्छेसाठी स्वतःची तयारी सुरू होते. आता दुसरी गोष्ट, कधी-कधी आपण एखादी गोष्ट मिळावी म्हणून प्रार्थना करतो. पण त्या गोष्टीची जबाबदारी घेण्यासाठी आपण तयार असतो का? हा प्रश्न स्वतःला नक्की विचारत जावा. समजा एखाद्याला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, तर फक्त व्यवसाय मिळावा अशी इच्छा पुरेशी नाही. त्यासाठी ज्ञान हवं, शिकण्याची तयारी हवी, चुका स्वीकारण्याची तयारी हवी आणि सातत्य हवं. तसंच एखाद्याला चांगली संधी हवी असेल, तर त्या संधीसाठी स्वतःला तयार करणंही गरजेचं आहे. म्हणून पुढे कधी तुम्हाला तुमच्या इच्छेसाठी काहीतरी शिकावंसं वाटलं, तर काही तयारी तुम्हाला करावी वाटली आणि काही नवीन कौशल्य मिळावंसं वाटलं, तर त्या दिशेने एक पाऊल नक्की टाका. कारण स्वामींकडे प्रार्थना करून हात वर आणि हात ठेवून बसणं हे आपली भक्ती नसते. श्रद्धा आणि प्रयत्न करत राहणे हीच आपली खरी भक्ती असते आणि आपल्या जीवनाला तिथूनच दिशा मिळत असते. नंबर 3. तुमच्यासमोर निवड करण्याची वेळ येते. आता तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कधी-कधी आपल्या इच्छेच्या दिशेने जाताना आपल्याला समोर 2 पर्याय येतात. एक सोपा असतो आणि दुसरा योग्य असतो. दोन्ही सारखे वाटत नाहीत. उदाहरणार्थ, एखादं काम पटकन मिळू शकतं, पण त्यासाठी तुमच्या मूल्याशी तडजोड करावी लागते. दुसरा मार्ग थोडा कठीण असू शकतो, पण तो तुमच्यासाठी योग्य असू शकतो. अशा वेळी मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. मी कोणता मार्ग निवडू? भक्तांनो, अशा वेळी घाई करू नका. स्वामींचं नाव घ्या. दोन्ही पर्यायांचा विचार करा. त्याचे परिणाम समजून घ्या आणि स्वतःला विचारा, माझी इच्छा पूर्ण झाली तर मी हा मार्ग स्वीकारल्यानंतर स्वतःच्या नजरेत योग्य राहीन का? हा प्रश्न खूप मोठा आहे. कारण आपल्याला फक्त इच्छा पूर्ण झालेली नको. आपल्याला ती योग्य मार्गाने पूर्ण झालेली हवी. नंबर 4. तुमच्या इच्छेसाठी एक अनपेक्षित संधी येऊ शकते. आता चौथी गोष्ट, कधी-कधी आपण ज्या दिशेने विचार करत असतो, त्याच दिशेने एखादी छोटी संधी आपल्यासमोर येते. ती फार मोठी नसते. कदाचित कोणी तुम्हाला एखादी माहिती देईल, कोणी एखादी व्यक्तीशी तुमची ओळख करून देईल, एखादं काम शिकण्याची संधी मिळेल, एखादा नवीन पर्याय समोर येईल आणि पहिल्या नजरेत तुम्हाला वाटेल, याचा माझ्या इच्छेशी काय संबंध आहे? पण त्या संधीचा उपयोग करून पाहिल्यावर कदाचित तुम्हाला पुढची दिशा मिळू शकते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक संधी मोठ्या स्वरूपातच येते असं नाही.
कधीकधी ती फक्त एक छोटी सुरुवात असते, पण इथेही विवेक महत्त्वाचा आहे. प्रत्येक संधी स्वीकारायची नाही. योग्य आहे का? सुरक्षित आहे का? तुमच्या मूल्यांशी जुळते का? याचा विचार करूनच निर्णय घ्यायचा. आणि जर योग्य वाटलं, तर छोटं पाऊल उचलायचं. नंबर 5. तुम्ही इच्छेऐवजी योग्य परिणाम स्वामींवर सोपवायला शिकता. आता शेवटची आणि सर्वात खोल गोष्ट आहे. सुरुवातीला आपण म्हणतो, "स्वामी, मला हीच गोष्ट हवी आहे." पण भक्ती जशी-जशी मनात वाढते, तसं-तसं आपलं वाक्य बदलतं. आपण म्हणू लागतो, "स्वामी, मला जे योग्य हवं आहे, त्यासाठी मी प्रयत्न करेन. पण माझ्यासाठी योग्य आहे का, हे तुम्ही माझ्यापेक्षा चांगलं जाणता." हा फरक खूप मोठा आहे. कारण इच्छा असणं चुकीचं नाही. स्वप्न पाहणं चुकीचं नाही. काहीतरी मिळवण्याची इच्छा असणं चुकीचं नाही. पण त्या इच्छेमुळे आपलं संपूर्ण आयुष्य अस्वस्थ होऊ नये. आपण प्रयत्न करायचे, योग्य निर्णय घ्यायचे आणि परिणामांसाठी संयम ठेवायचा. कदाचित आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळेल, कदाचित त्यासाठी थोडा वेळ लागेल, कदाचित त्यापेक्षा वेगळा मार्ग आपल्यासमोर येईल. पण त्या प्रवासात श्रद्धा आणि विवेक सोडायचा नाही. ही या 5व्या गोष्टीची खरी ताकद आहे. भक्तांनो, आता एक क्षण स्वतःसाठी काढा. तुमच्या मनातील ती इच्छा आठवा, जी तुम्ही कित्येक दिवसांपासून स्वामींच्या चरणी ठेवली आहे. तुम्ही कितीही लोकांना काहीही सांगत असाल, पण स्वामींसमोर मनातलं काही लपवता येत नाही. तुमची इच्छा त्यांना सांगायची गरज नाही, कारण तुमच्या मनात काय आहे, हे सांगण्याआधीच ते तुमच्या श्रद्धेला पाहतात. पण आज त्या इच्छेसोबत एक गोष्ट अजून मागा. फक्त, "स्वामी, मला हे द्या." असं न म्हणता, "स्वामी, माझ्यासाठी जे योग्य आहे, ते करण्याची बुद्धी आणि शक्ती द्या," असं म्हणा. कारण कधी-कधी आपली इच्छा पूर्ण होण्यापेक्षा त्या इच्छेच्या प्रवासात आपण अधिक चांगला माणूस होणं महत्त्वाचं आहे. जर तुमच्या आयुष्यात सध्या एखादी मोठी इच्छा असेल, तर आजपासून या 5 गोष्टी लक्षात ठेवा. तुमची इच्छा स्पष्ट करा. तिच्यासाठी स्वतःला तयार करा. योग्य निवड करण्याची तयारी ठेवा. समोर आलेली योग्य संधी ओळखा आणि शेवटी परिणाम स्वामींच्या चरणी सोपवा. प्रयत्न थांबवू नका. कारण श्रद्धा म्हणजे निष्क्रिय बसणं नाही. श्रद्धा म्हणजे मनात विश्वास ठेवून योग्य कर्म करत राहणं. आता डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, "श्री स्वामी समर्थ, माझ्या मनातील इच्छा तुम्हाला माहीत आहे. ती माझ्यासाठी योग्य असेल तर तिच्या दिशेने जाण्याचा मार्ग मला दाखवा. योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मला द्या. प्रयत्न करण्याची शक्ती मला द्या आणि परिणाम स्वीकारण्याचं धैर्य मला द्या. माझ्या मनात श्रद्धा आणि माझ्या कर्मात प्रामाणिकपणा राहू द्या. श्री स्वामी समर्थ." भक्तांनो, तुमच्या मनात सध्या एखादी इच्छा असेल तर तिचं नाव सांगण्याची गरज नाही. कमेंटमध्ये फक्त लिहा, "स्वामी, माझी इच्छा तुमच्या चरणी." आणि हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल, तर आपल्या स्वामी भक्त परिवारात नक्की सामील व्हा. पुन्हा भेटूया एका नवीन संदेशासोबत. तोपर्यंत स्वामींचं नामस्मरण करा, योग्य कर्म करत राहा आणि विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ.